तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, फायनली आता निघालो आहे महाडमधून घरात बॅक टू होम म्हणून. तर आता 4:45 वाजलेत. कालच्या सकाळी निघायचा प्लॅनिंग होता आमचा, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला जरा उठायला उशीर झाला. म्हणजे 9 वाजले उठायला, ज्यापुढे सगळं आवरून वगैरे म्हटलं 11 वाजले. मग 11 वाजले म्हटलं विचार केला, मी तेव्हा कॅन्सल केला निघायचा. त्याच्यानंतर मग आत्ता निघतो आहे आम्ही 4:45ला, कारण की एवढ्या उन्हातून जायचं म्हणजे काय खाऊची कामं नाही. त्याच्यामुळे आम्ही आत्ता विचार केला की आत्ता निघायचं. तर असा सगळा विषय आहे. तर आता निघतो आहे आणि प्रवास चालू आहे. गाडीत पेट्रोल पण आहे. आता डायरेक्ट मार्गात मनात गाडीचं पेट्रोल परत फुल करायचं. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर भेटतो तुम्हाला डायरेक्ट हायवेला लागल्यावरच, मुंबई गोवा हायवेला लागल्यावर. तर फायनली मित्रांनो, आम्ही आता मुंबई गोवाला हायवेला लागलो आहोत. आणि परत परवासारखा स्पीड मेंटेन ठेवून आम्हाला आता 80च्या स्पीडने जायचं आहे. 80 ते 100च्या एवढा स्पीड आपण आपला मेंटेन ठेवू. आणि काय नाही, परत जरा चिपळुणात पण जरासं काम आहे, ते पण करायचं आहे. आणि परत उद्या गाडीचं आता 1000 किलोमीटर पूर्ण होतील. आता 940 किलोमीटर पूर्ण झाले आहेत. तर उद्या जाईपर्यंत 1000 किलोमीटर होतील. उद्या गाडी सर्व्हिसिंगला न्यायला पाहिजे मला. 1000 किलोमीटरला याची पहिली सर्व्हिसिंग आहे, ती मला केली पाहिजे पूर्ण. तर उद्याचा जो ब्लॉग असेल म्हणजे तो दोन दिवसात अपलोड करेन मी. तर तो पण इंटरेस्टिंग असेल, फर्स्ट सर्व्हिसिंगवरती आपल्या गाडीचा. आणि मी लवकरच मित्रांनो आपल्या गाडीचा ओनरशिप रिव्ह्यू आहे ना, तो पण घेऊन येईन. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता जातो आहे, हायवेला लागलो आहे. आपल्या 2 तास इथून लागतील फक्त पोचायला आपल्याला चिपळुणात. तर मित्रांनो, आपण आत्ता कशिडी टनलमध्ये आहोत. आणि मित्रांनो, मला उद्या सर्व्हिसिंगला पण जायचं आहे गाडी घेऊन. आणि परवा जायचं आहे परत कोल्हापूरला सकाळी 6च्या गाडीने. तर तो सगळा विषय आहे, कारण की पेपर माझे असे 2 शुक्रवारी पेपर होते, ते द्यायचे राहिले, ते पण द्यायचे. आणि परत शिमग्याला यायचं प्लॅनिंग आहे, पण आता बघूया काय करायचं ते. कारण की सुट्टी भरपूर दिवसाची घेतली आहे, तो विषय झाला आहे. आता कॉलेज पाठवते की नाही मला काय माहिती नाही शिमग्याला. पण यायला तर लागणार शिमग्याला 2-3 दिवस तरी. होळीला शिमगा म्हणजे कोकणातला सगळ्यात मोठा सण, त्याच्यामुळे यायला लागणार. आणि येऊन जाणार 2-3 दिवस फक्त येऊन जाणार, जास्त नाही, 2 ते 3, त्याच्यावरती नाही. कारण की मित्रांनो, त्याच्यावरती आलो ना तर परत सगळं आमचा प्रेझेंटीचा वगैरे सगळा विषय असतो. मग तो सगळा विषय जरा हलतो सगळं. कारण की आता सरांनी सांगितलं आहे तुमची महिन्यात फक्त 5 दिवस अब्सेंटी पाहिजे. जर का तुम्हाला गावाला जायचं झालं तर फक्त अर्ज देऊन जाऊ शकता तुम्ही. तर तो विषय आहे. आणि आता अर्ज देऊन मी आलेलो फेब्रुवारीच्या 21 तारखेला, त्याच्यामुळे काय एवढा विषय होणार नाही. पण आता शिमग्याला येताना बघूया काय विषय आहे तो. फायनली मित्रांनो, आम्ही खेड सोडलं आहे आता. आणि आम्ही भोसतगडात लागू आता परत थोड्याच वेळात. आणि मित्रांनो, आता लवकर आल्यासारखं वाटतं आहे, कारण की गाडीचा स्पीड पण तसा होता. आम्ही जास्त करून आता येताना 100च्या वरतीच होतो, 102, 103, 104. कारण की रोड सगळा चांगला आहे ना, त्याच्यामुळे काय वाटत नाही. पण गाडी एवढं पळवणं योग्य नाही, अजून गाडीची पहिली सर्व्हिसिंग झाली नाही. तरी पण आता गाडी चालली आहे, त्याच्यामुळे एवढं पळवून चालतं आहे गाडी, तो विषय आहे. असा सगळा विषय आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, आलेले दीदी पण आलेली माझी, तर ती आज सकाळी तिला दादा सोडून आला. तर आता आम्ही अजून 1 तासाभरात पोचू चिपळुणात. तर आता तुम्हाला मध्येच भेटतो कुठेतरी परशुराम घाटात वगैरे, किंवा अशा हायवेला चांगला जेव्हा स्पीड लावीन तेव्हा. मित्रांनो, आपण आत्ता आलो आहोत परशुराम घाटात. आणि हा परशुराम घाटामधून जो व्ह्यू बघा ना, व्ह्यू बघा समोरचा. समोरचा व्ह्यू आहे ना, तो बघा मित्रांनो कसा आहे, एकदम खतरनाक. एकदम भारी व्ह्यू आहे तो. सगळं चिपळून म्हणजे इथून दिसतं, असा व्ह्यू आहे तो. हे बघा समोर दिसतं ना, हे सगळं चिपळूण आहे. आणि फायनली आता चिपळुणात पोहोचू 1 अर्ध्या तासात. आणि मित्रांनो, आता आल्यासारखं असं काय वाटलंच नाही, एवढे स्पीड आलो आहे आम्ही. म्हणजे असं वाटतं आहे की आम्हाला अर्धा तासच झाला आहे घरातून निघून.
आणि आम्ही आलो आहे लगेच चिपळूणात असं वाटतं आहे. पण मित्रांनो गाडी आहे ना जी पळायला टॉप स्पीडला वगैरे एक नंबर आहे आणि ॲव्हरेज पण चांगलं आहे स्पीडला. आता मला गाडीने 45 ॲव्हरेज दिलं नाही स्पीडला, जाताना 47-48 ॲव्हरेज दिली जाणं. जेव्हा फर्स्ट सर्व्हिसिंग होईल ना तेव्हा ती नाही म्हटलं तरी 50पर्यंत देईल मला हायवेला ॲव्हरेज एक कॉन्स्टंट स्पीडला. आणि जर का पळवून वगैरे गाडी दिली तर 40-45 ॲव्हरेज देईल. तर आता चिपळूणात जाईन थोड्याच वेळात आणि मग चिपळूणात गेल्यानंतर मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो मी आता थांबलो चिपळूणात. दादा जरा पाण्याची बॉटल पण आणायला गेला आहे आणि 5:45ला निघालेलो. आत्ता वाजलेत 5:45. बरोबर 1 तास लागला आहे मला चिपळूणात यायला. आता चिपळूणातून पुढे जायला काय 1 तासभर. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो जरा व्हिडिओ शेअर करा आणि व्लॉग कंटिन्यू बघा आपला. फायनली मित्रांनो आम्ही चिपळूणातून निघालो आहे आणि आम्ही आता आहोत गणेशखिंडीच्या साईडला. आणि मार्गदमाने जाऊन परत गाडीची टाकी फुल करायची आपल्याला, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. परत उद्या सर्व्हिसिंगला पण यायचं आहे गाडीच्या, तो पण सगळा विषय आहे. आणि इथं लीन करायला जी मजा येते ना गाडी मित्रांनो, अस्सल मजा येते अस्सल. फक्त आता काय झालं सांगा मित्रांनो, वायझर आहे ना आपला त्याच्यावरती आले पूर्ण घाण, त्याच्यामुळे पुढचं ना जरा भुरकट दिसतं आहे. त्याच्यामुळे जरा वायझर ओपन ठेवून गाडी चालवायला लागते हेल्मेटचा. आणि हा बघा मित्रांनो कसा भरून आणतोय. ह्याचा जर का टोल एका साईडला गेला ना मित्रांनो, स्वतः तर मरल दुसऱ्याला पण मारेल. म्हणून मित्रांनो या ट्रकवाल्यांपासून जरा सावधगिरीने गाडी चालवायची कधी पण. फायनली मित्रांनो आम्ही चिपळूण सोडलं आहे, सॉरी चिपळूण आणि मार्गदम दोन्ही सोडलं आहे. आणि आत्ता आम्ही जातो आहे आमच्या आतल्या रोडला, जो हेदूच्या इथे बाहेर पडतो. आपण तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असाल तर तुम्हाला समजलं असेल हा रोड कुठचा आहे तो. त्यात ह्या रोडमध्ये आपल्याला आता सरळ जायचं आहे. अजून नाही म्हटलं तरी आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास लागेल घरात पोचायला. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर का आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो आता आम्हाला मगाशी येताना तो एक मुलगा आणि एक मुलगी होती स्कूटीवरून, जस्ट आम्हाला बीट करायला बघत होते. म्हणजे एकदा मी त्यांना ओव्हरटेक करून जस्ट पुढे आलो 81च्या स्पीडनी. आणि त्याच्यानंतर परत पुढे गेला माझ्या तर भरपूर. आणि ती मुलगी होती ना ती पाठी एकसारखी बघत होती एकसारखी. मला काय समजलं नाही विषय, पण एकसारखी ती पाठी बघत. आता मुलगा सांगूचा काय विषय मला माहीत नाही तो. त्याच्यानंतर त्याची गाडी ओढली ना मित्रांनो मी, म्हणजे त्याला अगदी सहजपणे वाऱ्यासारखा पाठी काढला त्याला, असं पाठी काढलं मित्रांनो त्याला. त्याच्यानंतर मग तो काय आम्ही नंतर आत घुसतो पेट्रोल भरायला घोणसरीच्या इथे. त्याच्यानंतर तर मग आमचं असं गायबच झाली ती मधून. तर आता निघालो एक तास पण नाही सॉरी एक अर्ध्या तासात घरात पोचू आम्ही, अर्धा ते पाऊण तास. आणि मित्रांनो 4:45ला निघालेलो, 6 वाजता बरोबर चिपळूणात होतो. आता बघूया घरात जायला अजून किती वेळ लागतं. आता बघूया घरात जायला किती वाजता आहेत. म्हणजे त्याप्रमाणे आपण काढायचा टाईम आपल्याला किती लागला चिपळूणातून इथे यायला. तर आता तुम्हाला मध्येच भेटतो पुढे कुठेतरी. तर मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे हेदवीला. आणि आता जरा पाठची बाजू आहे ना ते पूर्ण दुखायला लागले. असं वाटतं घरात जातो आहे आणि घरात जाऊन उतरतो आहे कधी ना, असं झालं आहे आता लिटरली. कारण मित्रांनो ह्या गाडीत ना जरा सीट पण अनकम्फर्टेबल आहे. जरा सीटचं आहे ना काम करून गेलं पाहिजे. जेव्हा पुण्यात जाईन ना तेव्हा PPF वगैरे करून घेईन गाडीवरती सगळं. कदाचित मी एप्रिलमध्ये जाईन पुण्यात, अशी दाट शक्यता आहे मला. पण आता कॉलेज बुडून पण जाता येणार नाही, तर सगळंच बघितलं पाहिजे. आपल्याला. तर पहिलं सेमिस्टर निघालं आहे चांगलं. आणि नेमका दुसऱ्या सेमिस्टरला काहीतरी कंडोल लागायचं आपल्याला. तर आपल्याला तसं नाही करायचं आहे. आपल्याला दुसरं सेमिस्टर आहे ना कॉलेजचं पेपर, ते पण नीट पास व्हायचं आहे चांगल्या मार्गांनी. तर आता तुम्हाला भेटतो आमची त्या गावाची त्या रस्त्याच्या इथे गेल्यावरती. फायनली मित्रांनो घराच्या इथल्या आता सपाटीवर आहे
आणि आता हा उतरला की आपण आपल्या घराच्या इथे. तर आता पोचूच 10-15 मिनटात. 10-15 मिनटात पण नाही, काहीच 1 ते 2 मिनटात. पण मित्रांनो प्रवास मस्त झाला. फक्त काय गाडीच्या सीटनी तेवढं अनकम्फर्टेबल फील केलं आणि तेवढंच. बाकी मित्रांनो गाडी आहे ना ती एक नंबर आहे, नो डाऊट. गाडीबद्दल काही प्रश्न नाही, झकास आहे गाडी. तर आता फायनली पोहोचलो आहे. आणि मित्रांनो रस्त्याला आहेत ना हे पण भरपूर आहेत. बघा गुरं बघा कशी आली मध्येच. मला आता दिसली नसती ना लाईटवरती, राम नाम सक्त हो जाता. तर फायनली पोचलेलो आहे घरी. हा बरं वाटलं. तर जरा आता मोटो लॉगिंगच्या सेटअपवरून मग तुम्हाला भेटतो.